नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत अखिल भारतीय बैलगाडा संघटना संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष कैलासभाऊ हिवाळे यांच्या दावणीत आले आहोत मित्रांनो. तर ट्रिपल हिंद केसरी लाडक्या बैल यांच्या दावणीत आहे, तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणूया. तर चला या. बघू शकता मित्रांनो, विदर्भ केसरी लाडक्या बाईची फोटो आणि तो स्वतः आहे आपल्यासोबत उपस्थित. नमस्कार दादा. नमस्कार. सर्व ठीक? एकदम बढिया. तर किती वर्षापासून दादा तुमच्या दावणीला आहे? लाडक्या 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाले. आता दिवाळीला 2 वर्ष होतील त्याला आपण. आणि याच्या आधी कोणकोणते नंदी होते? याच्या आधी आपल्याकडे एक भैरव म्हणून होता, एक घुंगरू होता, 2 होते. आता हे बरेच. बरेच. चला बसून चर्चा करू. लाडक्या तुम्ही या क्षेत्रात किती वर्षापासून आहात? मी तर लहानपणीपासून आहे, पण मध्यंतरी जी बंदी झाली हा. त्यावेळी थोडेसे घरी वडिलापासून आमच्या घरी नाद्या हा. आपल्याकडे पहिल्यापासून चांगले टॉपचेच नंदी राहतात घरी. हम्म. आणि मधलं काही काळ बंद होते. बंदी झाल्यानंतर नव्हते नंदी इकडे शहरात असल्यामुळे थोडं सांभाळणं अवघड आहे. परंतु बंदी उठल्याच्या नंतर आपण परत चालू केलं नव्याने. आणि सेकंदाच्या पटामध्ये सर्वात प्रख्यात बैल आहे. हा, सेकंदाच्या पटात सगळ्यात म्हणजे कोणाचं वेळ विचारलं तर लाडके म्हणजे सगळ्यांच्या परिचित आहे. आता तुम्ही शंकरपट कुठपर्यंत करत असता दादा? शंकरपट आम्ही ऑल महाराष्ट्र कुठं पण समजा शक्यतो जास्त आम्ही तुमचं नागपूर असेल, विदर्भ side. अमरावती, विदर्भ पूर्ण पूर्ण. बैल 3-3-4-4 महिने तुमच्या तिकडेच राहतो. हा. म्हणजे बैल अकोल्याला असलं, जर विदर्भात जर बैल असलं तर अकोल्याला आपले शंकर पाटील आहे हा. आमचे, म्हणजे मित्र आहे, भाऊ सारखे. बैल कंटिन्यू त्यांच्याकडेच असतो आपण, त्यांच्याकडे असते. कंटिन्यू लाडके तिकडेच राहतो. आता समजा आता झाले दसऱ्याच्या नंतर बैल सीझन चालू झाला तर बैल तिकडे राहतो. 2 वर्ष बैल तिकडेच होता. मग याच्या आधी जे नंदी होते ते सुद्धा शंकरपटच करायचे का? आपण पहिल्यापासून आम्हाला शंकरपटाचीच आवड आहे, त्याच्यामुळे आपण बैल शंकरपटासाठी ठेवला आहे. आणि 3 फेऱ्यात जास्त पळाला नाही. नाही, 3 फेऱ्यात आम्ही एक 5-6 मैदान केले, जास्त केले नाही. ते पण ऑफ सीझन, पूर्ण सीझन संपलं तर 5-6 मैदान केले. त्याच्यापैकी त्यांनी 3 मैदानात राहिला तो कंटिन्यू गुलालात. हा, गुलाबात. म्हणजे एका मैदानात त्यांनी 2 मैदानात त्यांनी तिसरा केला. एक मैदानात दुसरा झाला होता पण फॉल झाला होता खाली. 3 मैदान म्हणजे 5 पैकी 3 मैदानात बैल राहिला आणि बैल चांगला पळत होता. पण आमची अशी इच्छा आहे की बाबा सेकंदला बैल असला पाहिजे. काय तर आपल्याला तेवढं 3 फेऱ्यात एवढा इंटरेस्ट नाही. जर सेकंडच्या पहिली 3 फेऱ्यात पळाला तर मिलिक पॉइंट मायनस होतं ना. नाही, होतं थोडंफार, असं काही नाही प्रत्येक बैलाला होतं असं नाही. परंतु आपल्याला असं वाटलं की बाबा नको, चांगला पळतो सेकंदाला, काय ते एवढं 3 फेऱ्यात बैलाची पण जास्त थोडीशी दैन होती. ज्या बैलाला सूट होतं त्याला ठेवतं. हे थोडासा आल्लाद बैल आहे, म्हणजे थोडं शांत बैल आहे, एकदम गरीब घरचा. म्हणजे आपले काही ते विकायची नाही, आपणच विकत घेतलं. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं बाबा जिथं चांगला पळतो तर पळू द्या, काय अडचण. आणि खरेदी कुठली आहे दादा? ही खरेदी आपण वाखारीवरून घेतलेला आहे, हा जालना जिल्ह्यातून. गाजी भाऊ आणि आपले कैलास भाऊ राठोड यांच्याकडून ही खरेदी केली. आणि कितीपर्यंत तरी खरेदी होती? याची खरेदी 10 लाख रुपयाला केली होती आपण तेव्हा. 2 वर्ष आधी. हा, 2 वर्ष होईल समजा आता दिवाळी पडला त्याला. आणि आता जाती जाता तो 6 झाला. 6 झाला. 6 होतात पाडलं त्याच्यामुळे 6 झाला आता. म्हणजे घेतला तेव्हा 14 आदत होता. आदत असेल. आदत होता. आणि आदत मध्ये काय रेकॉर्ड आहेत त्याचे? आदतला ते म्हणजे त्यांनी ड गटातही सगळ्यात जास्त जे नामांकित पट असेल बरेच 1 नंबर मध्येच पळाला बैल. 1 नंबरवर. आणि सर्वात मोठा जो याच्या शंकरपटातला मैदान तो कुठला होता दादा? त्याचं म्हणजे आता सगळ्यात मोठं म्हणजे बैरमच. बहिरमला. हा, बैरमला 3 नंबर केले त्यांनी 3 वेळा. आणि सलग 3 वर्ष कोणत्या मैदानात तो, म्हणजे कोणत्या मैदानात राहिला? नाही, 2च वर्ष झाले ना. 2 सीझन पळाला तो आतापर्यंत. 2 सीझन पळाला तर त्यांना. नाही, ट्रिपल हिंद केसरीच्या माना कसं झालं? हा, म्हणजे ते त्यांनी तुमच्याकडे जे आपल्याकडे 2-3 मैदान झाले मोठे मोठे सगळे लाडक्या. हा. तर त्यांनी बैरम 2 वेळा केला. हा. म्हणजे 2 वेळा बैरम केलं त्यांनी आणि 1 वेळा सारबळ. सारपट. म्हणजे मोठे मैदान त्यांनी बऱ्यापैकी. आणि तिकडे जेवढे तुमच्याकडे मैदान होते तर त्या मैदानात बऱ्यापैकी बैल पहिला दुसरा तिसरा 5 याच्या खाली बैल खेळला नाही. 3ऱ्या नंबरच्या खाली कधीच नाही खेळलं. आता याची शंकरपटात जे तुम्हाला आठवण राहिली अशी एकात काही गोष्ट? नाही, सगळ्यात आठवणीचा खेळ म्हणजे आमच्यासाठी काय झालंय की
माझी इच्छा होती बैल नवीन जेव्हा आपण खरेदी केला त्या वर्षी मग की त्याने बैरमचा नंबर घ्यावा. हा बाकी असं समजा विठ्ठल भाऊ आम्ही असतो ना तेव्हा सगळे शंकर पाटील असाल आमच्या सगळ्यांची एकच इच्छा होती बैलांनी आपल्या 10 पहिले 10 पट नंबर नाही केला तरी चालत पण बैरमला 1 नंबर करा. 1 नंबर सगळं म्हणजे बाबा आता हे आपलं कसं आहे गाड्यासारखं नाही सेकंदला कधी 1-1 मिली निघत नाही राहिली तर. आणि ते जेव्हा म्हणजे मागच्या वर्षी टॉपला शंकरपटात सगळेच बैल पळत होते तेव्हा गाड्याचं थोडं कमी क्रेज होतं शंकरपटवाल्याला. आता थोडंसं गाड्याचं क्रेज शंकरपटातल्या आपल्या मंडळींना पण वाढलंय. तर त्यावेळी नंबर करणं ते होतं आणि त्या दिवशी असंच आमचं बसलो आणि आमचं असं बोलणं झालं सगळ्यांचं. त्या दिवशी मी पहिल्यांदा असं म्हणजे बैलाला आपण काही असं यांनी हेच केलं पाहिजे त्यांनी तेच केलं पाहिजे असं कधी बोललो नाही. परंतु त्या दिवशी सकाळी आम्ही त्या बैरमच्या तिथं मैदानात बसलेलो होतो सगळेजण असं आपण बसलो असंच ते असं काय बैल थोडा मानसाळ्याला आहे आपण बसलो ते आपल्या जवळच राहतो. मग ते असंच बसल्या त्याला बोललो बाबा लाडक्या तू काही नंतर नाही पळालाच चालेल पण आजच्या दिवस एवढा 1 नंबर आम्हाला पहिला करून दे. आणि त्यांनी त्या दिवशी जनरलचे बैल सगळे बैल तोडून 1 नंबर करून दिले. 1 नंबर. आणि त्या मैदानात किती वेळा पडाला होता? एकदाच म्हणजे पहिल्याच वेळेस पहिल्याच दिवशी पळावला 3 दिवसाचं मैदान होतं पहिल्याच दिवशी बैल पळावला आणि बैल पार हुकले पण होते. आपल्याकडे कसं शंकरपटात थोडी जरी गाडी हुकली तर नंबर होत नाही. एकचदा पडून डायरेक्ट नंबर एकदाच पळला आणि नंबर झाला. आता तुमची जशी सीजन ऑफ आहे शंकरपटाची तरी याचे जे डेलीचा मेंटेनन्स असते तो मला वाटते कुठेतरी चांगल्या प्रकारे ठेवण्यात आला आहे स्टॅमिना वगैरे. त्याचं खरं तर तुम्हाला सांगतो आता जवळपास आम्ही बैलाला हे जे खिलाई पिलाई या आपलं असं सगळ्यांचं ठरलं होतं की बाबा आपण थोडासा बैल हलका केला पाहिजे. बैलाला काय झालं बैल थोडा मोठाही झाला आणि अंगावरती जास्त तयार आहे. आता 2 महिन्यापासून जे सत्तेपर्यंत 2 महिन्यापासून बैलाला काहीच नाही पूर्ण खिलाई बंद. तरी पण त्याला 2 महिन्यात म्हणजे त्याला तुम्हाला सांगतो साधा आपला आपण जेवढी खिलाई देतो बैलाला त्याच्यापैकी काहीच नाही नुसतं चाऱ्यावरती बैल. परंतु त्याचं ते खिलाई पिलाईचं आपलं जे चांगलं प्रमाण राहतं त्याच्यामुळे त्याच्यावर ते काहीच इफेक्ट नाही झाला. आम्हालाच असं वाटायला लागलं का साला आपण उगाच बंद करून काही फायदा नाही म्हणजे तो असा हलका होईल अशी अपेक्षा होती पण तो काही हलका झाला नाही. मग आता जसे शंकरपट बंद आहेत मग याला फिरायला वगैरे डेली नेता का? आता सध्या काहीच नाही नुसता बांधलेला आहे कंटिन्यू जागेवरती बांधलेला आहे. आपल्याला काही अपेक्षा नाही पळलं नाही पण तो पळतो आपल्याला माहिती 100%. आता त्याचे फेरे पण नाही सध्या काही 2 महिन्यापासून तर काहीच नाही का बांधलेलाच. आता जसं ठेवलेलं आहे तर मग 3 फेरे का नाही करत सध्या? 3 फेरे काय आपल्याला आवड नाही कारण की आमच्याकडे रुस्तम नावाचा बैल आहे आपला तो कंटिन्यू आता हिंदकेसरी मैदानाला पण त्यांनी 5 नंबर केला म्हणजे हिंदकेसरी मैदानात राहिला होता तो फायनलला 7वा नंबर झाला त्याला. आणि तो बैल आपला कंटिन्यू राहतोच मैदानात म्हणजे जेवढे मोठे मैदान होते तो फायनल राहतो. त्या दिवशी आता रॉयलगडचं मैदान झालं त्याही मैदानात तो फायनलला होता. त्याच्यामुळे आता सगळेच बैल काही 3 फेऱ्यात पळवायची अशी काही अपेक्षा नाही त्याच्यामुळे याला ठीक आहे बाबा असं सगळ्यात जर आलं की बाबा लाडक्याला आपण सेकंदला पळू. मग आता जसं 3 फेऱ्यात आणि शंकरपटात तुम्हाला कुठला बदल वाटत होता? नाही बदल काही नाही ते आवडी हे बघा शंकरपट आणि ते आवडीचा विषय ज्याचा त्याचा प्रत्येक माणसाला काहीतरी आवड असते. तर जसं काही लोकांना हे सरक लाडक्या काहींना कसं शंकरपटाची आवड आहे. आता आपल्याला कसं आहे आपले माझे मित्र दोन्हीकडे पण आहे आपण दोन्ही साईडला असतो त्याच्यामुळं आपल्याला दोन्हीकडे पण खेळतो कारण की त्या रुस्तम हे बैलामुळे आम्ही 3 फेऱ्याच्या मैदानात राहतो आणि कंटिन्यू आपण शंकरपटच खेळत होतो. तर त्याच्यामुळे आता शंकरपटाची आवडीचा विषय हा परंतु हे आवडीचंच आहे ज्याला काय आवडतं कोणाला फार इंटरेस्ट वाटतो. परंतु मला वैयक्तिक आजही 3 फेऱ्यापेक्षा शंकरपटात जास्त इंटरेस्ट. आता जे आपले शंकरपट होत असतात तर त्यामध्ये तुम्हाला कुठले असा बदल वगैरे असं वाटतं का? नाही शंकरपटात बदल नाही शंकरपट फार शिस्तीचा खेळ आहे. शंकरपट खरंच शिस्तीचा खेळ आहे तो आवड निवड आहे बा. आता मी म्हणणं शंकरपट चांगला आहे हा 3 फेऱ्यावाल्याला आवडणार नाही. त्यांना 3 फेऱ्यावाल्या लोकांना म्हणजे जे 3 फेरे खेळते त्यांना असं वाटतं शंकरपट म्हणजे काय काही चांगलं खेळ नाही असं ते त्यांच्या आवडीनं. पण कसं आहे 3 फेऱ्यात बैल तुमचा जेवढ्या दिवस पळू शकतो टिकून पळू शकतो. आता लाडक्या 2 वर्ष झाले पळू राहिला बैल ह्याही वर्षी पळत. परंतु मला 3 फेऱ्यातले जर 2-4 बैल जर सोडले एक असे नाव म्हणजे बोटावर मोजणे एवढेच बैल आहे का ते 2-2, 3-3 वर्ष पळतात नंतर बैल पळताना दिसत नाही तुम्हाला. शंकरपटात जो बैल चांगला आहे बैल किती वर्ष म्हणजे 2-5 वर्ष त्या बैलाला तो पळू शकतो. शंकरपटात जर आपण ठेवला व्यवस्थित मार्ग तर गाड्यात आता किती बैल आहे आपण असे नामांकित बैल एवढे समजा
मथुर असेल, लखन असेल, बकासूर असेल, आणखी असे 10-5 नंदी, त्याच्यावरती सगळे नंदी कायमस्वरूपी पळत नाही ना. नाही. हा. आता तुम्ही अखिल भारतीय बैलगाडा संघटना जिल्हा अध्यक्ष संभाजीनगर झालेले, हं. तर हे मान कधी भेटला तुम्हाला? नाही, आता मी काय झालंय, आता आमची निवड झाली तेव्हा असं मला बऱ्याच दिवसांनी सगळे म्हणत होते जिल्ह्यातले मंडळी, पण माझी काही इच्छा नव्हती. कारण की आपण इकडे राजकारणात सक्रिय असल्यामुळे वेळ मिळत नाही, कधी कधी जाणं होत नाही नाही. परंतु सगळ्यांचं म्हणणं होतं की बाबा तुम्ही, मग त्या दिवशी मिटिंगला गेला आणि सगळे बैलगाडा मला काय ऐका नाही. म्हणलं ठीक आहे, चला होऊन जाऊ. मग झालं. आता हे 3 फेऱ्यामुळं काय कमिटीची आवश्यकता असते. खरं तर मला शंकरपटात काय लय डिस्प्यूट प्रकरण नसतं, कारण तिथं सगळं पारदर्शक होतं. इथं काय निकाल द्यावा लागते, इथं तुम्हाला प्रत्येक गाडी आली, कोणाचा सामना आहे, कोणाचं काय आहे, कोणाचा फॉल झाला, म्हणजे ते बघत राहावं लागतं. ते बघत राहावं लागतं. त्याच्यामुळे कमिटीची जास्त आवश्यकता आहे. आवश्यकता असते. त्याच्यामुळे म्हटलं चला बा ठीक आहे, आपल्या गाडा मालकांसाठी करायचं तर काय अडचण नाही, करू. आता जे आपले 3 फेऱ्याचे मैदान कंटिन्यू चालतात त्यांच्याबद्दल काय? नाही, कंटिन्यू 3 फेऱ्याचे मैदान असतात ना, आम्ही स्वतः मैदान आयोजित करीत असतो इथं. त्याच्यामुळं 3 फेऱ्याची आवड आहे तर आपण हे बघा, जास्त मोठ्या प्रमाणात आवड आहे तर त्यांनाही खेळले पाहिजे ज्याच्या त्याच्यापर्यंत. आता आपल्याला ठीक आहे, आपल्याला जिल्ह्यात आम्ही 5-7च लोक राहिलो असेल, मला असं वाटतं 2-4 लोक, त्यांना सेकंदची आवड आहे, बाकीच्यांना नाही. परंतु बैल पळते ना, सगळ्यांचेच बैल सेकंदला पळते अशातला भाग नाही, गाड्यात पळवते. त्याच्यामुळे एक चांगलं स्टँड आहे. आणि गरिबांना समजा जे सामान्य गाडा मला घे, त्याला बैल विकण्यासाठी एक सोपं माध्यम. 3 फेऱ्यात बैल पळावला म्हणजे लवकर विकला जातो. त्या दिवशी उत्कृष्ट असा आपला मैदान पार पडला, महामहिम राज्यपाल केसरी. परंतु काही लोकांनी तिथे चप्पल उधळली, त्याच्याबद्दल काय? त्यांच्याबद्दल काय माहितीये का, आता आपण बोललं नाही पाहिजे, परंतु जी पब्लिक राहते, बघणारे प्रेक्षकांना ते त्यांनाच कळलं पाहिजे की कोणीतरी चांगलं आयोजन करतं, एवढं ते करतो. याच्यातून बाकी काहीच नाही झालं, परंतु माझं असं मत आहे, याच्यातून एक आमच्या संभाजीनगर जिल्ह्याचं नाव खराब झालं 100%. अशा काहीतरी आपण फोन शकते थोडकूस लोक थोडे, आपण यांना म्हणजे मराठी भाषेत आपण सहज बोला, फालतू लोकांमुळे ही वेळ त्या दिवशी आम्हाला आली. आणि ते अपमानजनक गोष्ट आहे आमच्यासाठी. पण आता जसे आपला हा बैलगाडा क्षेत्र टिकला राहायला पाहिजे, तर जे युवा पिढी आहे त्यांना काय मार्गदर्शन करतात? नाही, युवा पिढीला तर सगळ्यात काय माहितीये का, युवा आता आपण मैदानात बघू राहिलो, फार युवा पिढी म्हणजे मोठ्या प्रमाणात येते. परंतु हा खेळ सोपा पण नाही जेवढं वाटतं मुलांना, खूप अवघड आहे. कारण की मी आता नव्यानं 2 वर्षापासून बैल कंटिन्यू घेऊन खेळतो. मैदानाला खर्च किती, माझं असं मत आहे की बाबा ज्याची परिस्थिती त्यांनी हा खेळ केला पाहिजे, आणि ज्याची नाही आहे ना त्यांनी आपण बघून आनंद घेतला तरी चालतो. बघून आनंद घेतला तरी चालतो. नाहीतर मग आपली परिस्थिती नाही, आपल्याकडे चांगलं एखादं वास्तू तर आपण विकून टाकलं पाहिजे. परिस्थितीनुसार माणसानं हे कामं केले पाहिजे. खरं ते परिस्थितीचंच काम आहे. एक मैदान करायचं म्हटलं तुम्ही शंकरपाटात तरी ठीक आहे, परंतु 3 फेऱ्याचं मैदान करणं म्हणजे फार अवघड आहे. 3 फेऱ्यात कोणची गाडी गुलालात कधी राहिली, शंकरपाटातला पळणारा बैल रोज नंबर करू शकतो, किंवा शंकरपाटातला बैल कंटिन्यू गुलालात राहू शकतो. 3 फेऱ्यात नाही, 3 फेऱ्यात कधी पब्लिकला लागल, कधी काय होईल, कधी फॉल होईल हे सांगू शकत नाही. परंतु तुम्हाला एका मालकाला किती तुम्ही साध्या हाताने म्हटलं तर जवळच्या जवळ जिल्ह्यातल्या जिल्ह्यात मैदान करायचं 5-7 हजार रुपये लागत. म्हणून तुम्ही 8 दिवसाला 2 मैदान करायचे म्हटलं तर महिन्याचा खर्च 40,000 होतो. 40,000. मग आता सध्या तुम्ही या क्षेत्रामध्ये टिकून आहात, तर कुठल्या नंदीला आदर्श मानता? नाही, खरं आदर्श तर सगळेच नंदी चांगले, असं कोणाचाच वाईट नाही. मी त्याचा माणूस, मी कधी आयुष्यात माझ्या तोंडातून कधी कोणाच्या नंदीबद्दल, जो पळल तो नंबर येईल, तो कोणी असू द्या, तो कोणाचा असू द्या, ते आपलं तर कोणी दुश्मनच नाही या क्षेत्रात, परंतु ते कोणाचा असू द्या, त्याचं ज्याचा पळल त्याचा नंबर येईल, याच्यात कोणी नाही. मालक काही करू शकत नाही. मालक किती काब्जपती राहू द्या, करोडपती राहू द्या, नाही कोणी राहू द्या, मालकाचं काही नाही. हा मालकाचे एक काय म्हणतो आपण, ते एक हवेचा फुगा राहतो तेवढ्या वेळेवरचा, त्याचं काही नसतं. मालकाचं हे सगळं नंदीचं राहतं. हे कोणाच्या दारात कधी पळल आणि कोणाच्या दारात कधी लक्ष्मी लागल हे सांगू शकत नाही आपण. कधी कधी एखाद्या गरीबाकडे बी एखादं 25,000चं घेतलेलं वासरू एवढं पळत, तुम्ही कोटीचा बी घेतला त्याची बरोबर नाही करू शकत. पण मग ते सत्य परिस्थिती हीच आहे का, मालक काही नाही करू शकत, त्यात नंदीच लागतो. आणि माझा सगळ्यात आवडता तुम्ही जर बैल म्हणाल तर माझा 100% लखानी. ते कारण तो माझा आवडता बैल आहे. कारण की मी जेव्हापासून आम्ही त्याला शंकरपटात असेल 3 फेऱ्यात असेल ते जेव्हा जायचा मी कंटिन्यू सोबत असायचो आधी. कारण की ते शंकरपटात पण आणि 3 फेऱ्यात पहिल्या मैदानाला जाताना पण मी आणि मनोहर भाऊ आम्ही विचार करूनच पहिल्यांदा बैल तिथं निघाला.
आता ज्यावेळी फलटणचं पहिलं 5 लाखाचं मैदान झालं होतं तेव्हा. आता तुम्ही या क्षेत्रात टिकून आहात आणि तुमच्या पिढ्या म्हणा काही पण म्हणा, मग आता तुमच्या व्यवसायावर कोणता असते दादा? नाही माझं आपल्याकडे व्यवसाय आपण जे हे सिव्हिलचं काम असतं हां. पण हे काम मी करत असतो. हं. हे रोडचे वगैरे हे काम असतं ना ते काम मी करत असतो. परंतु ते कसं छोटे मोठे काम आपण करतो तेवढं तेवढं. आता जे आपले मालक आहेत 3 फेऱ्याचे म्हणा किंवा शंकरपटाचे म्हणा, त्यांना कोणता संदेश द्याल दादा? मालकांना एकच सल्ला देईल मी, हां. म्हणजे सल्ला म्हणा, मित्र म्हणून, छोटा भाऊ म्हणून सगळ्यांनी माझा एकच सल्ला राहील. हां. 3 फेऱ्यात खेळत असो किंवा आपण सेकंदला असो, सेकंदपेक्षा जास्त 3 फेऱ्यावाल्यांना देईन. कारण की सेकंद मालकांनी हार पचवण्याची क्षमता असते. किती मोठा मालक असू दे तो, आपण हारलो ना तर जर आयोजक असेल, हे खेळ जर मोठा करायचा असेल, हे क्षेत्र जर टिकवायचं असेल, तर याच्यात मालकांनी मोठ्यापणाची गरज आहे, मनाचा मोठ्यापणा दाखवण्याची. काय माहिती आहे का, कधी कधी आता मी बघतो, आता कंटिन्यू मैदान गाडीने मार खाल्ला ना, तर गाडीने मार खाल्ल्यानंतर कोणी मालक म्हणत नाही. एकतर ती माझी गाडी नाही पडलीच नाही म्हणतो मालक तोंडानं. ती कशी जरी असली तर नाही पडलीच नाही, आयोजकाची चूक आहे, त्यांनी हे केलं. कधी कधी आपला बैल नाही पळाला तर मालकाने म्हणलं पाहिजे मोठ्या मनाने, आपला बैल नाही पळाला त्याच्यामुळे झालं. पण आजची परिस्थिती अशी पुढे आल्यावर कोणाला जरी विचारलं तुम्ही कोणत्या मालकाला, ते म्हणतो त्याचा माझ्यासोबतचा बैलच नाही पळाला. म्हणजे कोणाच्या नंदीला नाव ठेवू नका, काही आवश्यकता नाही, तुमचा पण पळत आणि पळतो 100%. माझी वैयक्तिक विचार असेल तर आपले विठ्ठल भाऊ ड्रायव्हर, तर आमचं तर पुढं आल्या विठ्ठल भाऊला तुम्ही विचारलं की मी विचारण्यात जातो, ते स्वतः मला म्हणत असते भाऊ आपलाच बैल नाही पळाला. किंवा मी त्याला विचारतो बापा आपला नाही पळाला का, आम्ही पैरे करायला स्वतः सांगून देत असतो. समजा शंकरपटात कधी कधी होतं बैल कमी पळतो काही पळतो, आम्ही पळत आम्ही आमच्या पैरे करायला जो असेल आपला भागडे तिथं आम्ही त्याला सांगतो, अरे आमचा बैल चांगला नाही पडला तो दुसरा बैल लावून नंबर कर. कारण ते तुम्हाला मनाचा मोठेपणा ठेवावा लागतो, तेव्हाच बैल तुमच्या दारात पळू शकतो. मनाचा मोठापणा आणि वाद नका होते. वाद नाहीच, वाद मी तुम्हाला काय सांगतो, वाद करणाराच काही किंमत नाही. हे बघा 4 लोक सांगणारे असते, कोणाला तरी माणसाला मोठेपणा वाटतो. नवीन शक्यतो नवीन पिढी आमच्या सोबतचे जे लोक आहेत त्यांना काय असतं, 4 लोक सांगते हे असं आहे ते तसं आहे, काय नसतं. हे युट्यूबच्या माध्यमातून थोडं वादग्रस्त बोलायचं, थोडंसं फोकस लावायचं, या गोष्टी माझं असं मध्ये छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत हे सगळ्यांनी टाळलं पाहिजे. हे क्षेत्र टिकवायचं, इथं काही तुम्हाला नेतेगिरी करायची किंवा मोठं व्हायचं हा भाग नाही. इथं बैल पळूनच मोठा होणार आहे माणूस, बैल पळूनच. हा ते कोणी असू द्या, मी पण असू द्या, माझा जर बैल पळाला तरच मला किंमत आहे. आणि ती किंमत जर तुम्हाला टिकवायची असेल तर तुमचा नंदी चांगला तयार करा, एवढंच मी आपल्या माध्यमातून संदेश देईल सगळ्यांना. चला धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला एवढे मार्गदर्शन केले आणि लाडक्याला शंकरपटासाठी म्हणा किंवा 3 फेऱ्यासाठी नाही लाडक्या नक्की आता वाशिमच्या पटाला येईल पहिला विदर्भाचा पहिला पट वाशिमचा असतो. त्या पटासाठी आता समजा आता पोळा होईल, आता पोळ्यापर्यंत लाडक्या आज बांधलेला राहील, पोळ्यापासून फेरे वगैरे पोहणे बिवणे आम्ही चालू करू, त्याच्यानंतरच तयार राहील. आणि या पोळ्याला आमच्याकडे येऊ. चला धन्यवाद दादा, चला थँक्यू.